तुम्ही आज ठाण्याच्या या बैठकीला आलेला आहात. तुम्ही खरं तर नाशिकमध्ये इच्छुक होतात. हेमंत गोडसेंना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलं. यामध्ये तुम्ही नाराज होतात आणि यामध्ये आता मुख्यमंत्र्यांची तुम्ही भेट घेताय. नाही, मला बोलवलंय साहेबांनी. माझे मित्र आहे संजय वाडे. हं. आणि साहेबांनी 2 दिवसापूर्वी फोन केला होता, म्हणून आज भेटायला आलेलो आहे. हेमंत गोडसे यांना तिकीट दिल्यानंतर तुम्ही प्रचाराला सुद्धा येत नाहीयेत आणि महायुतीचा कुठेतरी धर्म पाळला जात नाहीये, असंही काही शिवसैनिकांचं म्हणणं आहे. नाही, असं आहे, नाशिक लोकसभा मतदारसंघात मी 3 वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करत होतो. मी पण इच्छुक होतो. हं. 3 वर्ष काम केल्यानंतर थोडीशी नाराजी असणारच आहे. आणि त्या अनुषंगानेच आज मुख्यमंत्री महोदयांनी बोलवलेलं आहे. हं. आणि त्या आता साहेब काय बोलतात ते ऐकून घेतो. पण तुम्ही प्रचार करणार आहात हेमंत गोडसेंचा की अजूनही? महायुतीचा असा धर्म आहे, तो पाळावाच लागणार आहे. बरं. कारण भारतीय जनता पार्टी, अजितदादा आणि शिंदे साहेबांची अशी 3 पक्षांची महायुती आहे. महायुतीचा धर्म पाळावाच लागणार आहे. पण नाराजी असली तर ती काढण्यासाठी थोडा दिवस त्रास होत असतो. हेमंत गोडसे एक उमेदवार म्हणून कसे आहेत? तर खरं तर त्यांनी 10 वर्ष कामच केलं नव्हतं, म्हणून उमेदवारीला वेळ लागला. आणि 10 वर्षात त्यांनी पाहिजे तसे कामं नव्हते केले. तुम्ही असं म्हणत असताना प्रचार कसा करणार त्याने? आता प्रचार करावाच लागेल ना. साहेबांनी सांगितल्यावर आमच्या देवेंद्र फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब, गिरीश भाऊ, आमचे पालकमंत्री दादासाहेब भुसे, ते सुद्धा माझ्याकडे येऊन गेले आणि आज साहेबांनी बोलवलेले. तुम्हाला असं वाटतं की योग्य उमेदवार नाही दिला नाशिकमध्ये? आता असं बोलणं योग्य होणार नाही. आता महायुतीचा प्रचार आहे, तो करावा लागणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.